त्याच्यामध्ये इकडे त्याच्यासमोर त्यांचं हे पण तर मॉक्सच्या खालीच आहे मस्जिदच्या रस्ता गेला इकडे तिथं खाण्याखाली मार्केट होतं. आता आपण तारीला चाललोय तर अजून एका गल्लीमध्ये आलोय आपण. इथं काय पेंटिंग्स आहेत इथं मस्तपैकी मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत इथं. आणि तर गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये. मी आता आहे कैरोमध्ये. हे असं काहीच म्युझियम आहे जे डाऊनटाऊन म्हणतात सिटी सेंटर, ताहरीर स्क्वेअरच्या एकदम जवळच आहे. आणि इथून हॉस्टेल माझं 500 का 700 मीटरवरती आहे. तर जाऊया आपण आता म्युझियमला. तर इथे तिकीटचे प्राईस बघू शकता. फार महाग आहे, 450 इजिप्शियन पाऊंड म्हणजे जवळपास 1100-1200 रुपये एंट्री तिकीट आहे या म्युझियमचं. तर आपण तिकीट काउंटरला आलो आहे. इथले कॅश काय घेत नाहीत, फक्त त्यांना कार्डवरतीच पेमेंट करतात. असं काहीचं म्युझियम आहे. बघू कॅश चालली तर ठीक आहे, नाही तर कार्डने आपल्याला स्वॅप करायला लागेल. हां, हिअर दी कॅश हिअर नो. तर कॅश काय चालली नाही. आणि माझ्याकडे जुनं एक तिकीट होतं इजिप्शियन सिव्हिलायझेशनचं, ते पण काय चाललं नाही ते. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओ पाहिलं असेल जिथं मी नॅशनल म्युझियम ऑफ इजिप्शियन सिव्हिलायझेशन, तर तिथे सुद्धा 500 रुपये इजिप्शियन पाऊंडचं तिकीट होतं. ते तिकीट चालते का नाही मी चेक केलं, तर ते काय चाललं नाही. इथं नवीन तिकीट काढावं लागतं. तर बघूया काय विशेष आहे का. अलाउड असलं तर कॅमेरा आतमध्ये तुम्हाला दाखवतो मोबाईलमध्ये पण. सिक्युरिटी चेक काय तिथे. तर आतमध्ये प्रवेश केला आपण म्युझियममध्ये. फेरोच्या काळातले इथे भरपूर मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि जवळपास इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनचे इथे सगळे मूर्ती, नाणी आणि कॉईन्स वगैरे ठेवलेले आहेत. तर बघूया आपण कुठं. जवळपास 2 मजली आहे म्युझियम. फार भले मोठे असे इथल्या फॅरोची मूर्ती आहे इथे. तर म्युझियमच्या आपण एकदम सेंटरला आलो आहे. एकदम म्युझियमचं एकदम आयकॉनिक जी मूर्ती आहे तिथं आलो आहे जवळ आपण. तर ही मूर्ती आहे इथं जो किंग होता ॲमेनोफिस 3, त्याची राणी आणि त्याच्या 3 मुलींचं हे मूर्ती एवढी मोठी. तर त्याच्यासमोर त्यांचं हे पण ठेवलेलं आहे, काय म्हणतात तिचा ठोप. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय माहिती मिळाली इंटरनेटवरती तर तुम्हाला मी ते स्क्रीनवर नंतर मेन्शन करेल. इकडे साईडला हे सगळे कफिन्स आहेत. पूर्वी माणूस इथं इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचं ममिफिकेशन करायचे. त्याला सगळं प्रक्रिया करून शरीरावरती या एका डब्यात ठेवायचे, त्याला म्हणतात कफिन्स. तर हे असे कफिन्स असायचे. असे इथं भरपूर कफिन्स लावलेले आहेत. आणि इकडं काही मूर्त्या पण आहेत. इथं पेंटिंग आहेत, त्या काळातल्या पेंटिंग इथं ठेवल्या त्यांनी काचेमध्ये. आणि फारच सुंदर असं आहे. आपल्याला एक मित्र पण भेटला इथे, त्याला इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला. हे भिंतीवरचे जरा चित्र आहे तिथे. तर आपल्या इंडियातला एक मित्र भेटला आपल्या या म्युझियममध्ये. व्हॉट्स युअर नेम? हिमांशू. हिमांशू इज फ्रॉम गुजरात, बट आपण आत्ता सध्या तो मुंबईमध्ये राहतो. आणि त्याचा काय कामानिमित्त आला होता. तर चांगलं वाटलं भेटून. अख्ख्या म्युझियममध्ये वी आर द ओनली 2 इंडियन्स. इंडियन्स. बाकी सगळे फॉरेनर्स आहेत.
तर थोडं एक्सप्लोअर करतो, काय वाटलं इंटरेस्टिंग तर तुम्हाला दाखवतो. तर आपण थोडंसं चालत पुढं आलो आहे. इथे पण भरपूर कफिन्स ठेवलेले आहेत. तर कफिन्स म्हणतात जिथं बॉडी दफन करून त्याची विल्हेवाट करत होते. इथे पण बरेच मोठ्या मूर्ती आहेत इथे. इथे एक छोटीशी मम्मीची बॉडी आहे केलेली. पूर्वी लोक इथं मग बॉडी, तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी ऑलरेडी की माणूस मेल्यानंतर त्याचे प्रोसेस करायचे, केमिकल्स वगैरे लावायचे बॉडीला, ते गुंडाळून एका कफिनमध्ये ठेवायचे आणि त्या कफिनवर नंतर मग ते पिरामिड बांधायचे. त्यांची इथं अशी श्रद्धा होती की माणूस मेल्यानंतर हा परत पुढच्या जन्मात किंवा फ्युचरमध्ये परत जन्माला येईल म्हणून ते त्याचं बॉडी चिरकाट ठेवायचे. एक इंटरेस्टिंग आहे रॉक, माणसाचं इथं चित्र काढलेलं आहे त्या पूर्ण रॉकवरती. फारच इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत इथे. इथे रोमन काळातले लोकांचे हे पण आहेत. हे रोमन काल काय आहे सभी, रोमन पिरियड मधले पण इथं काय अवशेष ठेवलेले आहेत. कारण की फॅरो नंतर इथं ग्रीक्स आले होते, नंतर काही रोमन पण इथं राज्य केलं होतं इथं इजिप्तवरती. तर आपण आता खानेखलील मार्केटला आलोय, जे कैरोचं मेन मार्केट आहे. तिथून आपण भरपूर इथं ठिकाणी स्पाइस मसाले वगैरेचे दुकान आहेत, कपडे, भाज्या, जेवण, भरपूर व्हरायटी या मार्केटमध्ये. तर आपण आता पाहूया काय काय विशेष आहे. तर इथं मसाल्याची भरपूर मोठी फॅक्टरी आहे, जिथे आपण आता बघूया काय इंटरेस्टिंग वाटलं तर विकत पण घेऊया. मग मी म्युझियममधून आलो, म्युझियमवरून इथं जवळपास 3.5 किलोमीटर होतं. मी एक बस घेतली जी आताबा म्हणून एक छोटंसं मध्ये बस स्टॉप आहे, तिथपर्यंत आलो. तिथून 1-1.5 किलोमीटर चालत आलो. तर आपण स्पाइस मार्केटला फिरतोय. आता आपण मार्केटला आलोय, स्पाइस मार्केटला. इथं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. दिस इज काळी मिरी आहे, धनिया आहे इकडे, इकडे ॲप्रिकॉट्स आहेत, इथं बदाम आहे, इथं कॅशू आहेत, ॲप्रिकॉट आहे, इथं मनुके आहेत. फारच स्पाइस मार्केट, इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे मार्केट आहे तिथे. तर आपण बाहेर झालोय. 5:30 वाजताचा टायमिंग होता क्लोजिंग. 4:45 वाजताच त्यांनी क्लोज केलं आणि सगळ्यांना बाहेर काढलं. तर एक्झिट गेटच्या बाहेरच इथं शॉपिंग सेंटर्स आहेत तिथले. आणि तुम्ही कधी इकडं आले तर तुम्ही 3च्या आतमध्ये प्रवेश करा. मला माझं पूर्ण एक अख्खा फ्लोअर राहायला बघायचा. तर कमीत कमी 2-2.5 तास 3 तास लागतात पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी. तुम्ही आले तर कधी पण आहे ना 2च्या आतमध्ये या. तर 1200 रुपयाचं तिकीट होतं. 1200 रुपये सगळे पाण्यात वाया गेले तर कसं वाटतंय मला आता. इकडे काही शॉपिंग ठेवलेले आहेत. इथं सोविनियर वगैरे घ्यायचे असले तर तुम्ही घेऊ शकता. अंगठ्या किंवा हे असे छोटे छोटे सोविनियर्स घ्यायचे असले तर घेऊ शकता तुम्ही इकडे. तर हे मॉस्कचा गेट आहे मस्जिदचा, त्याच्यामध्ये इकडे मार्केट बसवलेलं आहे मस्तपैकी. इथं लाइटिंग केलेले आहेत, लॅम्प विकतात इथं लाईटचे. तर अजून एक गल्लीमध्ये आलोय आपण. इथं काय पेंटिंग्स आहेत, हे अशा काही मूर्त्या वगैरे ठेवल्या तिथे. इथं मस्तपैकी मोठ्या मोठ्या मूर्त्या तिथं. आणि साहजिकच आहे, फार कॉस्टली असणार. हे भारतात नेणार तरी कसं, जरी आपण विकत घेतलं तरी नेणार तरी कसं. या इकडे आपण मगाच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेत आपण, म्युझियममध्ये पण ठेवले ते. देर आर लॉट्स ऑफ लाईक दिस इन द म्युझियम, द नॅशनल म्युझियम. But how can tourists take this to this homeland?
It's too big to purchase and bring Yeah, back to the shipping. shipping. Shipping and people about it. Uh-huh. If you drink, yeah, you want Yeah, the shipping maybe. no problem. Bune. Yeah. Yeah. तर आपण मार्केटच्या बाहेर आलोय. आता घेस घेऊ. इथं माग एक रस्ता गेला इकडे, तिथं खाण्याखाली मार्केट होतं. आता आपण तारीला चाललोय, तिथं आपलं हॉस्टेल आहे. फार बिझी एरिया आहे हा, कैरोचं मेन स्टेशन. आता आपण बस वगैरे बघतो आणि आपण तारीला गेलो तुम्हाला भेटतो. तर भाई हे आहे मेन स्क्वेअर आपलं खांद्याखालील मार्केट मधलं. तुम्ही बघू शकता फारच बिझी मार्केट आहे. तर रस्त्यावर सगळे स्टॉल वगैरे लावून बसलेले आहेत रेस्टॉरंट. आम्ही आता बससाठी थांबतोय. इथून 3.5 किलोमीटर तारीसाठी आम्हाला बस पकडायची. तर बस मिळालं आपण भेटूया. तर आपण मार्केटच्या मेन गल्लीमधून फिरतोय. काय खरेदी करायचं तर इच्छा नाही आमची, तर आम्ही असंच फिरतोय. मार्केट इजिप्शियन मार्केटची काय चीज आहे ते बघण्यासाठी. इथं बघू शकता तुम्ही, इथं काय मूर्त्या लावलेल्या आहेत. इथे ॲनाबीज, सो भरपूर असे कपडे वगैरे लावलेले आहेत इथे. इजिप्शियन ड्रेस. Yeah. Didn't like it. Egyptian thing, yeah. So this is the main market you were talking about, I think. Yeah, exactly. So nice. You want to see it? We want to go Go there. there. Okay, we'll come back. We are just exploring things. तर गल्लीमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये चालू केलेले आहेत मस्तपैकी शॉप्स वगैरे टाकून बसलेले आहेत. तर मॉस्कच्या खालीच आहे, मस्जिदच्या खालीच आहे हे. Let's see what we have. तर फार मस्त मार्केट आहे इथे. हाँगकाँग. I remember. At Sri Lanka or Indonesia? Indonesia, yeah. तर फायनली आपल्याला बस मिळाली तारी स्क्वेअरसाठी. जवळपास 1 किलोमीटर आम्ही चालत आलो मेन अतापा स्क्वेअरला. तिथून 2 किलोमीटर वरती आपला आता तारी स्क्वेअरसाठी आपण चाललोय. तर अशी काहीशी बस आहे, फार गर्दी आहे बसमध्ये. तर आपण आता कॉफी रेस्टॉरंटला आलोय मेन डाऊनटाऊन मध्ये कैरोच्या. New Delhi, Calcutta. मुंबई नियर मुंबई. I love you. नमस्ते. Namaste. तर आपले इथे काय टर्किश फ्रेंड्स आहेत. हॅलो. अँड तुम्ही आधी याला बघितलं असाल आधी यार. अँड शी इज व्हॉट्स युअर नेम? आणि तुम्ही असल्यानंतर आधी तुम्ही भेटलेच असाल. तर आम्ही कॉफी तो शिशा चालू आहे आमचं मस्तपैकी हँगआउट चालू आहे. तर आजच्या या व्हिडिओचं मी इथंच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही किंवा काय विचारायचं असेल व्हिडिओबद्दल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण एंड करूया या कॉफीसोबत, टर्किश कॉफीसोबत.